सामान्य नागरिक असेल तर मग ती लोक कार वगैरे वापरतात, म्हणजे ती लोक मॉलमध्ये पण जातात. पिझ्झाचे दर वाढले तर कोणी काही बोलत नाही, हवं तर मुलांना घेऊन जातात, प्ले एरियामध्ये घेऊन जातात. तिथे तर किती महाग महाग असतं सगळं, ते नाही. पण मोदींना काय बोलायचं असेल तर सगळं हाजीर असतात, एक चूक आणि 10 विषयावर बोलतात. काही लोकांचं म्हणणं आहे की लोकांचे पगार नाही वाढले, परंतु जे दर आहेत इतर गोष्टी पगार नाही वाढले तर तुम्ही खाणं पिणं कमी करताय का? मॉलमध्ये जाणं कमी करताय का? महाग महाग वस्तू घ्यायचं कमी करतायत ना? नाही ना, तुमचं लाईफस्टाईल तसंच ठेवतायत. हे फक्त गव्हर्नमेंटला कुठेतरी चूक काढायची असते म्हणून हे सगळं बोलतात. सध्या सामान्य नागरिकांना हे दर परवडत आहेत का? म्हणजे नाही परवडत नाही. कसा परवडणार? कसा रेट परवडणार? गुजरात मध्ये 96-97 रुपीज पेट्रोल लिटर आहे, इथे 112 आहे. हे त्यांची दादागिरी आहे आणि हर एक स्टेट मध्ये सेम पेट्रोलचा रेट केला पाहिजे. आमची मागणी आहे, कमी करा पेट्रोल डिझेलचा भाव, कमी करा राशनचा भाव, कमी करा प्रत्येक गोष्टीचे भाव कमी करा. प्रत्येक वाढत चाललाय. किती वाढतो? आज 15 वर्षात किती 3 गुणा वाढला. ते कमी करावं, गरीब लक्षात द्या. युद्ध पण चालू आहे, ते सिच्युएशन तर गंभीर झालेले आहे. आपला देश पण सफर करतोच आहे. बाहेरच्या लोकांना फसत सफर करताय म्हणजे आपल्यापेक्षा जास्त सफर करताय, तरी आपण स्टेबल आहोत मोदीमुळे. मोदी साहेबांनी आवाहन केलं, त्यानंतर ते परदेश दौरा गेले आणि ते परदेश दौरा आताच नाही जात आहेत. त्यांनी गेली 12 वर्ष आपण पाहतो की दौरेच करत आले. त्या दौऱ्यातून भारताला काय फायदा झाला हे माहित नाही आणि त्यांनी तो जाहीर करायला पाहिजे. फ्युल वाढव केलं तुम्ही त्याच्यामुळे, म्हणून परत असं वाटतं की आता या गाड्या ठेवून परत आम्हाला सायकलवरती परत ट्रॅव्हल करावं लागेल. कारण जे श्रीमंत आहेत त्यांना काय फरक पडत नाही, 100चं पेट्रोल 200ला जरी गेलं तर त्यांना काय फरक पडत नाही. पण जे साधारण जनता, जी आमच्यासारखी जनता रस्त्यावर जाते, येते, कामधंद्याला जाते येते, यांना गोष्टीचा भरपूर त्रास होतो. कामधंदा काय कमवणार आम्ही, काय खाणार पेट्रोलमध्ये? तर येणं जाणं पेट्रोलमध्येच जातोय आमचं सगळं. तर कधी कधी कॉलेज मुलांना पैसे नसतात, आई बाबा देत नाही, त्यांना वाटतं की बाहेर जातात, बट कॉलेजला जाण्यासाठी तरी लागतातच. सर काम पे जाना है तो पेट्रोल लेना है, पढ़ना ना पढ़ना तो मैटर ही नहीं है. लोगों का भी कहना है कि सैलरी बढ़ नहीं रही, फिर भी पेट्रोल और डीजल के भाव जो सैलरी सर आप अपना प्रोडक्टिव बढ़ाओगे तो सैलरी भी बढ़ेगी, ऑब्वियसली बढ़ेगी. आम्हाला कसं आहे ना, आता आम्हाला पेट्रोल हवं आहे, आमचा नीड असतं, काम असतं, काहीतरी करायला हवं, तर त्यामुळे तर हे तर परवडणार नाही. मी तर कधी कधी माझी अर्धी टांकीच भरतो आणि जातो. आपल्याकडे अजून मेट्रो नाही आहेत आणि सगळीकडे रस्ते पण खोदून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे होतं काय, एकतर दर एवढे वाढलेले आहेत आणि प्लस आपल्याला गाड्या ट्रॅफिकमध्ये थांबून थांबून जागेवर पेट्रोल पण सगळं जळत आहे. मॅडम 111 रुपये पेट्रोलचे दर झाले, 97 रुपये डिझेलचे दर झाले. सामान्य नागरिकांना कुठेतरी खिशाला परवडतं का 111 रुपये पेट्रोल? सामान्य नागरिक असेल तर मग ती लोक कार वगैरे वापरतात, म्हणजे ती लोक मॉलमध्ये पण जातात. पिझ्झाचे दर वाढले तर कोणी काही बोलत नाही, हवं तर मुलांना घेऊन जातात, प्ले एरियामध्ये घेऊन जातात. तिथे तर किती महाग महाग असतं सगळं, ते नाही. पण मोदींना काय बोलायचं असेल तर सगळं हाजीर असतात, एक चूक आणि 10 विषयावर बोलतात. म्हणजे आपल्या देशाचं काय होते ते कोणाला पडलेलं नाहीये, पण पर्सनल काय चालू आहे सगळ्यांना त्याच्यावरती बोलायचं असतं. मॅडम काही लोकांचं म्हणणं आहे की लोकांचे पगार नाही वाढले, परंतु जे दर आहेत इतर गोष्टी पगार नाही वाढले तर तुम्ही खाणं पिणं कमी करताय का? मॉलमध्ये जाणं कमी करताय का? महाग महाग वस्तू घ्यायचं कमी करतायत ना? नाही ना, तुमचं लाईफस्टाईल तसंच ठेवतायत. हे फक्त गव्हर्नमेंटला कुठेतरी चूक काढायची असते म्हणून हे सगळं बोलतात. हो, फटका पडतो पेट्रोलचा, मी नाही बोलत, पण एवढा मोठा विषय करून जस्ट बिकॉज हे ऑपोजिशन पार्टीचं पॉलिटिकल चालू आहे म्हणून हे सगळं बोलणं खूप चुकीचं आहे. तुम्ही आता मोठ्या स्तरावर देशला काय फायदा होतोय ते कोणी नाही बघत. म्हणून आम्ही हवं तिथे 2 व्हीलर यूज करतो मोर दॅन 4 व्हीलर, आणि हवं म्हणून जेवढं पॉसिबल आम्ही चालत जातो किंवा कारपूल करतो, तर ते आम्ही फॉलो करतो. थँक्यू. म्हणजे मागणी काय असेल, म्हणजे सध्याचे दर तुम्हाला परवडतात पण परवडत नाही, पण आम्ही मेक शुअर करतो की आम्ही कमीत कमी यूज करतो. पेट्रोल गाडी आहे तुमची, 111 रुपये पेट्रोल लिटर आहे सध्याची तुमची. सामान्य नागरिक म्हणून 111 रुपये लिटर पेट्रोल परवडतं का? ते परवडत नाही, रॉंग आहे टोटली. गव्हर्नमेंटनी जसं की गुजरातमध्ये 96-97 रुपीज पेट्रोल लिटर आहे, इथे 112 आहे. हे त्यांची दादागिरी आहे आणि हर एक स्टेटमध्ये सेम पेट्रोलचा रेट केला पाहिजे. कारण की पेट्रोल भारूनच येते, आपल्या इथे तर बनतच नाही, तर रेट कशाला वेगळा लावते? तर पेट्रोलचा रेट कमीच लावायला पाहिजे, जे हर एक स्टेटला सेम रेट पाहिजे. हे लूटमारी सरी काय आहे काम? सध्या सामान्य नागरिकांना हे दर परवडत आहेत का? म्हणजे नाही परवडत नाही. कसा परवडणार? कसा रेट परवडणार? आज तुम्ही एक ठिकाणी एक पोळेला तुम्ही देणार गाडी, एक पोळेला गाडी नाही देणार, कसं होणार? एक पोळेला जेवण देणार, दुसऱ्या पोळेला जेवण नाही देणार, कसं होणार? कसाला वाचवायचे ते वेगळी गोष्ट आहे, ते पॉइंट वेगळा आहे. तुम्ही हर एक स्टेटला सेम रेट केला पाहिजे, बस, बाकी काय नाही. हा वाचवायला माणसाला त्रास आहे तर गाडी तर घेऊनच जाणार, नाही तर गाडी उभी करून खर्च करणार काय?
गाडी उभी केली, इन्शुरन्स लागू आहे, टॅक्स लागू आहे, पीयूसी लागू आहे, सगळं लागू दे ना. गाडी उभी करून टॅक्स नाही घेणार तुम्ही, पीयूसी नाही घेणार, सगळे पॉइंट तुम्ही हे बघा ना. काका 111 रुपये पेट्रोलचे दर झालेले आहेत. एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, सध्याचे भाव जे आहेत ते सामान्य नागरिकांना परवडणारे आहेत? नाही, सामान्य माणूस पडणार कशा पडणार. मला एवढा भाव वाढत चाललाय. सरकारला कधी बघायला पाहिजे गरीबाकडे. आता काय बोललं ते राजे काय पण करू शकतात. गरीब माणसाचं मरण आहे फक्त त्याच्यामध्ये. हुकुमशाही चालू आहे ना, हुकुमशाही आहे ना. आता काय ते काय पण करू शकतात ते. सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय आता मागणी असेल शासनाला की आमची मागणी आहे कमी करा, पेट्रोल डिझेलचा भाव कमी करा, राशनचा भाव कमी करा, प्रत्येक गोष्टीचा भाव कमी करा. प्रत्येक वाढत चाललाय. किती वाढतो? आज 15 वर्षात किती 3 गुणा वाढला. ते कमी करावं. गरीब लक्ष द्या. स्थिती नाही आहे, पण प्रॉब्लेम तर फेस करावाच लागतोय. पण करणार काय, शेवटी पर्याय पण नाही आहे ना. काम तर करावं लागणार आहे, बाहेर पडावं लागणार आहे. पण बाहेर पण युद्ध पण चालू आहे. ते सिच्युएशन तर गंभीर झालेली आहे. आपला देश पण सफर करतोच आहे. बाहेरच्या लोकांना सफर करत आहे म्हणजे आपल्यापेक्षा जास्त सफर करत आहे. तरी आपण स्टेबल आहोत मोदीमुळे. वाचवतो मी. आता रोज मी गाडी घेऊन जायचो, आता मी कधी कधी जातो. तर दौरा ते बिझनेस संदर्भात होतात ना. म्हणजे ते दौरा त्यांचा जे होतो ना, ते रिलेशन आपलं बिल्ड कसा व्हावा, अजून कसा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी यावा, त्यासाठी होतं. मला एक सांगा, तो माणूस जो आहे तो इंडियाला लीड करतोय. तो माणूस बाहेर नाही जाणार, तो कोण आपण जाणार का प्रत्येक म्हणजे गोष्टीसाठी? मला एक सांगा. पण मी फेवर नाही करत, पण काही ना काही गोष्टी तुम्ही पण बाहेर निघालायत मेट्रोनी, स्वतःच्या बाईकने ट्रॅव्हल करताना पेट्रोल डिझेल लागतो ना. तुम्ही काम बंद करणार का स्वतःचा? त्यांचे काम जे ते करतायत. सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरती काय वाटतं, म्हणजे ते परवडणारे आहेत किंवा नाही आहेत? सामान्य नागरिकांना वाटतं 1 लिटर खाली 111 रुपये देणं किशाला परवडणार आहे का? 6-7 रुपये वाढले, 5-6 रुपये मला कळतोय. पण प्रॉब्लेम होतोय, पण ऍडजस्ट करावं लागतायत. आपण गाडी आपण रोज घेऊन जातो. आपण आता आठवड्याने 1-2दा घेऊन जातो. कमी केलंय. शासनाला मागणी करायची असेल तर काय मागणी करू इच्छिता तुम्ही? तेच म्हणजे कमी केलं चांगलं होईल. ऍक्च्युली बिलकुल नाही. आता जे बघितलं गेलं पेट्रोल मागच्या या 5-6 दिवसामध्ये जवळजवळ 4 ते 5 रुपयाने वाढले. प्रत्येक गोष्टीमध्ये काही गेलं की आम्हाला ते सांगते की पेट्रोल वाढले म्हणून ट्रान्सपोर्टेशन वाढले. ट्रान्सपोर्टेशनमुळे सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात, तुमच्या खाण्यापिण्यापासून. आता जस्ट मी याला वडापाव घेण्यासाठी गेलो. जो वडापाव 15 रुपयाला भेटत होता, आता 25 रुपये झाला किंमत. हे सगळ्या गोष्टी फक्त या जे फ्युएल वाढव केल्या तुम्ही त्याच्यामुळे. म्हणून परत असं वाटतं की आता या गाड्या ठेवून परत आम्हाला सायकलवरती परत ट्रॅव्हल करावं लागेल. साहेब, मान्य गोष्टीसाठी हे नियम सगळ्यांसाठी जातात. किती जरी कमी वापरले तर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी भाव वाढतात. जर रिक्षाने जरी जायचा विचार केला आपण, तरी तिथे पण जिथं 20 रुपये होते तिथे 35-40 रुपये झालेत. काय मागणी काय असेल शासनाला? मागणी ही असेल की हे जे आवश्यक वस्तू आहेत याच्यावरती रेट जे आहेत ना, जेवढे कमी करतील तेवढे कमी केलं तर बरं होईल. की म्हणजे जे सामान्य जनता आहे, कारण जे श्रीमंत आहेत त्यांना काय फरक पडत नाही. 100चं पेट्रोल 200ला जरी गेलं तर त्यांना काय फरक पडत नाही. पण जे साधारण जनता, जी आमच्यासारखी जनता रस्त्यावर जाते, येते, कामधंद्याला जाते येते, यांना गोष्टीचा भरपूर त्रास होतो. बघा, आता सिच्युएशन तशी आहे आपल्या सगळ्या ऑल ओव्हर जगामध्ये. तर आपल्याला ते सगळं सिच्युएशन फेस करायचीच आहे. बरोबर. आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन दिला तर आपला देश मजबूत होईल. नक्कीच त्याला आपण सहकार्य करतोय. गरज असेल तरच आपण घराच्या बाहेर पडतोय. बघा, त्याच्या पाठीमागे काहीतरी असेल त्यांचं रिझन, देशाचं चांगलं होण्यासाठी असेल किंवा काय. पण बघूया. कुठेतरी पालन होईल असं वाटतं का त्यांच्या? बघू ना आता पुढे सिच्युएशन काय आहे. पेट्रोलचे भाव कमी व्हायला पाहिजे. हे जास्त झालेले आहे. आम पब्लिक बी परवडला पाहिजे. तर सामान्य नागरिकांना सामान्य 111 रुपये लिटर द्यायला पेट्रोल परवडते का तुम्हाला? परवडत नाही. पण काय करणार आता, वाढलेले भाव. त्यामुळे काय मागणी काय कमी व्हायला पाहिजे त्याचं, अशी आमची मागणी आहे. काम धंदा काय कमवणार आम्ही, काय खाणार पेट्रोलमध्ये? तर येणं जाणं पेट्रोलमध्येच जातोय आमचं सगळं. तर काय मागणी काय असेल, म्हणजे शासनाला जर मागणी केली तर पेट्रोलचे डिझेलचे वाढ तर झालेली आहे. वाढ तर अजून होणार बोलतात. अजून कमी व्हायला पाहिजे तर बोलतात होणार वाढ अजून. ते फक्त गरीब पण माणसाला मारताय, काय ना दुसऱ्यांना काय नाही. तर त्यांच्या बरोबर व्यवस्थित चालू आहे तिथं. सामान्य नागरिकांना कुठेतरी अडचण तर आहे. अडचण असतात. सामान्य माणसाला अडचण असतात, करोडपतीला असतात का ना असतात. त्यांच्या घरी सेवा असते सगळी. काय मागणी असेल, म्हणजे मागणी दिली तर एकंदरीत काय मागणी असेल की पेट्रोलचे डिझेलचे दर कमी व्हायला पाहिजे भाव. पेट्रोलचे दर आहेत ते आता 111 रुपये लिटर झाले. एक सामान्य नागरिक म्हणून तुला काय वाटतं? मला तर वाटतं आता हे एवढा सगळा प्रॉब्लेम चालू आहे, तर ॲटलिस्ट गव्हर्नमेंटला काहीतरी करून सोयी करायला पाहिजे. पेट्रोलची कमीत कमी रेट कमी करायला पाहिजे. अजून रेट म्हणजे घालवायला पाहिजे खाली. नाही म्हणजे आम्हाला कसं आहे ना, आता आम्हाला पेट्रोल हवं आहे. आमचा नीड असतं, काम असतं, काहीतरी करायला हवं. तर त्यामुळे तर हे तर परवडणार नाही. मी तर कधी कधी माझी अर्धी टांकीच भरतो आणि जातो. त्यामुळे
काय मागणी असेल, म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून प्राईम मिनिस्टर किंवा शासनाला सांगायचं असेल तर काय मागणी असेल? माझी तर विनंती आहे सर आपल्या प्राईम मिनिस्टरकडे की सगळे ते रेट्स आहेत ते जरा करा बरोबर आणि सगळ्यांना बरोबर पेट्रोल प्रोव्हाइड करा त्यांच्या ते रिस्पेक्टेड पेट्रोल पंप्सला. ये अपने देश का प्रोडक्शन नहीं है, इम्पोर्ट है. जब क्रूड ऑयल महंगा हुआ है तो हमें ज़्यादा देने में कोई तकलीफ नहीं हुई उनसे. इनफैक्ट कभी सस्ता हुआ तो ठीक है, उसका बेनिफिट हम लोग ले लेंगे. अभी तो अपने देश के साथ खड़ा रहना है ना. क्या मांग क्या रहेगी, मतलब अभी आपको परवड़ रहा है वो जो दर है अभी? सर काम पे जाना है तो पेट्रोल लेना है, पड़वाना ना पड़वाना तो मैटर ही नहीं है. प्राइम मिनिस्टर मोदी ने जो आह्वान किया आपको मालूम है कि कम गाड़ी चलाओ. ऑब्वियसली हम लोग जरूरत से जब भी ज़्यादा गाड़ियाँ चला देते हैं तो थोड़ा कम चला रहे हैं. कोई मिलता तो उसको बिठा भी लेते हैं, लिफ्ट दे देते हैं. तो इंटरनेशनल मैटर है, तुमको बाहर जाना है, लोगों से संबंध सुधारने हैं, बनाने हैं तो करना ही पड़ेगा ना. घर में छुट्टी हमारे बच्चे गाँव जाते हैं, हम लोग जाते हैं तो उसको तो अवॉइड नहीं कर सकते. लेकिन लोगों का भी कहना है कि सैलरी बढ़ नहीं रही, फिर भी पेट्रोल और डीजल के भाव जो सैलरी सर आप अपना प्रोडक्टिव बढ़ाओगे तो सैलरी भी बढ़ेगी, ऑब्वियसली बढ़ेगी. देखिए बात ऐसा है कि थोड़ा जो प्रॉब्लम है सारे देशों के मुकाबले जो है अपना देश अभी बहुत काफ़ी सक्षम है. ठीक है, हमारे यहाँ के लोग भी ऐसे हैं कि जो बहुत ही मतलब इतने कम समय बाद इतना लेट हमारा जो पेट्रोल है, पेट्रोल के भाव में बढ़ोतरी हुई है. ठीक है, तो ऐसा लोगों को पैनिक नहीं होना चाहिए. देखिए जो सरकारें हैं धीरे धीरे काम कर रही है और यहाँ तक कि हमारा मानना ये भी है कि धीरे धीरे इसका पेट्रोल का दाम धीरे धीरे कम भी हो सकता है. ठीक है, दूसरे देशों के मुकाबले अभी इतनी मंदी नहीं आई कि हमारे देशों में कि लोग अगर 2-4 रुपये पेट्रोल का भाव बढ़ गया तो इससे बड़ा इशू है. राइट, कहने का मतलब ये है कि लोगों को पैनिक नहीं होना चाहिए. आज भाव बढ़ा है, कल कम भी हो सकता है. देखिए वो प्राइम मिनिस्टर देश के वो अगर बाहर जा रहे हैं देश में, ठीक है, तो ज़रूरी नहीं हो फिजूल खर्च के लिए जा रहे हैं. आपको पता है किस लिए गए थे? आप मुझे बताइए, आप फैक्ट बताइए कि आपको पता है खुद को कि आप बाहर देश क्यों गए थे, इटली क्यों गए थे उन्होंने बात करने के लिए? नहीं पता ना, किसी को भी पता नहीं होगा. खाली लोगों को लगता है कि देश के प्रधानमंत्री बाहर जा रहे. अभी प्रधानमंत्री कितने कंट्री में गए और कितने देशों से हमारा संबंध मजबूत किया. ठीक है, संबंध मजबूत करने के बाद आज देखिए हमारा देश कितना आगे बढ़ रहा है कि लोग आँख उठाने के बजाय लोगों भारत से सहमति चाहते हैं कि भारत योगदान करे कि हमारा योगदान क्या होना चाहिए. समझ पा रहे आप? तो भारत के जो प्रधानमंत्री है बाहर देश में जाके घूम नहीं रहे. वो देश को मजबूत बनाने के लिए, देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने के लिए लड़ रहे वो. और प्रधानमंत्री यहाँ तक कि आपने देखा होगा कितने काफिले, कितने गाड़ियाँ लेके चलते थे वो, लेकिन आज 2 से 3 गाड़ियाँ लेके चलते हैं. मैं तो कहता हूँ प्रधानमंत्री देश के हमारे बहुत बड़े वैल्यूबल पर्सन है तो उनको ऐसा नहीं करना चाहिए, लेकिन फिर भी वो कर रहे हैं, बहुत बड़ी बात है. इसके मुकाबले आम आदमी, अभी कभी आपने देखा है किसी प्राइम मिनिस्टर को देश के कि वो 2 गाड़ियों में चले? कभी आपने देखा है? कभी आपने विश्वास किया है? नाही. सामान्य पोरांनी शाळा चालू झाली आता. ट्युशन शाळा यांना हे पण करायला गाडी मिनिमम लागलच. डिझेल पेट्रोल भरायला लागणारच आहे. महागाई ते होणार ते शेवटी 111 रुपये पेट्रोल परवडतं का? नाही परवडत. म्हणजे आता तू किती लिटर पेट्रोल भरले किंवा किती लिटर पेट्रोल 100चं पेट्रोल भरत असं समज सकाळी 8 वाजता तर संध्याकाळी 4ला खतम होतो असा. काय म्हणजे शासनाला काय मागणी असेल? म्हणजे जास्त काय पेट्रोल डिझेल कमी व्हायला पाहिजे एवढं अपेक्षा आहे. आता ते मंत्री आहे, मंत्रीच्या पाठी असतं 10-5 गाड्या. आता साधा माणूस आपण आपल्याकडे कोण असेल मागणी काय एवढंच पाहिजे काय तर सरकारने बी लक्ष दिलं गरीबावर. गेली महिनाभरापासून आपण बघतोय पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत आणि याचा फटका केवळ म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि ह्यांना नाही तर सर्वांनाच बसणार आहे. याचं कारण सांगतो की वाहतूक ही सगळ्यांनाच करायला लागते. भाज्या असतील, दूध असतील, शाळेची ट्रॅव्हल असो, अशा सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी पेट्रोल हे गरजेचं आहे. इलेक्ट्रिक वाहनाची इतकी सोय आपल्या इथे नाहीये, परंतु गेल्या महिनाभरापासून बघतो आपण पेट्रोलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फटका बसतोय. खिशाचं बजेट कोलमडतंय, गृहिणींचं बजेट कोलमडतंय आणि सरकार यावर अजिबात गांभीर्याने पाहत नाहीये. आमची एक मागणी आहे, सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे करावं की 500 रुपये. आता कोणीतरी मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिली होती की 500 रुपये पेट्रोल पाकिस्तानामध्ये चालू आहे, मग आपण त्या मानाने कमी आहोत. हे बोलणं योग्य नाहीये. तुम्हाला त्याचं गांभीर्य कळलं पाहिजे. लोकांची जी गैरसोय होते ती लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलला भरपूर रांगा लावायला लागतात. तो पेट्रोलचा तुटवडा पडता कामा नये. महिनाभरापूर्वी ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी सांगण्यात आलं की आपल्या इथे काही कमी नाही, हे मॅन्युप्युलेट केलं जात आहे. आणि परंतु आता पाहतोय आपण
की सगळीकडे पेट्रोलची म्हणजे काही ठिकाणी कमतरता जाणवते. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतीवर परिणाम होणार आहे आणि येणारं जे 2-4 महिने असतील ते प्रचंड भयानक असतील असं या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं. ज्यावेळी मोदी साहेबांनी आवाहन केलं त्यानंतर ते परदेश दौऱ्या गेले आणि ते परदेश दौरा आताच नाही जात आहेत. त्यांनी गेली 12 वर्ष आपण पाहतो की दौरेच करत आले. त्या दौऱ्यातून भारताला काय फायदा झाला हे माहीत नाही आणि त्यांनी तो जाहीर करायला पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी श्वेतपत्रिका काढली पाहिजे की बाबा मी एवढा ट्रॅव्हल केला, एवढ्या देशात गेलो, ज्या देशात कोण गेलं नव्हतं त्या देशात गेलो, पण त्यातून धंदा आणला का, मग तो धंदा कुणाला मिळाला. आज अंबानी अडाणी सारखे बघतो, अडाणी 14 वर्षापूर्वी कुठे होते आणि आता कुठे आहेत. एकही धंदा नाही तिथे ते नाहीयेत. ज्याप्रमाणे त्यांनी सोनं खरेदी करू नका म्हटलं, परंतु आपल्याला माहिती आहे की लग्न करायचं असेल, कुठलं शुभ कार्य असेल तर आपल्या लोकांना सोनं हे खरेदी करावं लागतं. मंगळसूत्र हे सोन्यामध्ये बनवलं जातं आणि ते सोनं खरेदी केलं नाही तर काय होणार आहे. परंतु ह्याच्या मागे काहीतरी मला षडयंत्र दिसते. मला असंही संशय येतोय की सोनं खरेदी करू नका म्हणजे ह्या धंद्यात पण अडाणी अंबानी येत आहेत का, असा संशय या ठिकाणी मला व्यक्त करावासा वाटतो आपल्या माध्यमातून. सोनं असो काही असो हे आम्ही त्याच्यावर कंट्रोल करूच. आम्हाला आमच्या पोटाची झळ लागते कारण आमचा जेवढा पगार आहे तो बजेट आहे त्याच्यावर म्हणजे सगळं ठरलेलं असतं. त्यात नवीन काय घेण्याचं नसतं. ज्या गृहिणी सोनं घेतात ते आपण पाहाल ते सोनारांकडे गेला, छोट्या मोठ्या सोनारांकडे. त्यांच्या या आव्हानामुळे छोटे मोठे सोनार तर झोपलेत, परंतु काही माझ्या झोपडपट्टीतल्या बायका असतील, चाळीतल्या बायका असतील त्या बिशी लावून या ठिकाणी सोनं घेतात की एक दागिना असावा, जर कुठे लागलं तर तो मोडून त्यातून ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. मेडिकल इमर्जन्सी असो काही असो त्या गोष्टी ते करू शकतात. परंतु आता काहीच होत नाहीये तर सरकारने याकडे गांभीर्याने बघावं. 111 रुपये पेट्रोलचे दर झालेले आहे. आता तू किती लिटरचं पेट्रोल भरले आणि ते परवडतात का? 111 रुपये नाही परवडत. 1 लिटर पण नीट नाही पडत रे. असं बघायला गेलो ना तर 1 लिटर नीट नाही पडत. मला रोज पेट्रोल भरायला लागतं. रोज पेट्रोल भरायला. काय मागणी काय असेल म्हणजे आता पेट्रोलचे दर तर आहेत, पेट्रोल कमी करायला पाहिजे. कमी केलं म्हणजे परवडत नाही म्हणजे. नाही परवडत. नाही म्हणजे पेट्रोलचे दर तर खूप वाढलेलेच आहेत आणि ह्याच्यामध्ये होतंय काय की सामान्य असो किंवा चांगल्या जॉबवरती माणूस असो, वाहन हे आता आपल्याकडे लागतंय कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढं ओपनली आणि तेवढ्या फॅसिलिटीज आपल्याकडे लोकांसाठी नाही आहेत. मेट्रो पण चालू आहे तर मेट्रोच्या इश्यूमुळे म्हणजे त्या स्केलवरती मेट्रो नाही चालू आहेत की ज्या स्केलवरती लोक त्या पूर्ण फुल फ्लेज वापरू शकतात. आता आपण ठाण्यामध्ये राहतो, आपल्याकडे अजून मेट्रो नाही आहेत आणि सगळीकडे रस्ते पण खोदून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे होतं काय, एकतर दर एवढे वाढलेले आहेत आणि प्लस आपल्याला गाड्या ट्रॅफिकमध्ये थांबून थांबून जागेवर पेट्रोल पण सगळं जळतं आहे. तर ओव्हरऑल गव्हर्नमेंटने अशा वेळेला जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होतं आहे किंवा ह्या गोष्टी जे गव्हर्नमेंट करते तेव्हा त्यांनी सबसिडी ही कंटिन्यू ठेवायला पाहिजे. नागरिकांना म्हणजे तुम्ही सपोर्ट देता, कोविडमध्ये तुम्ही लोकांना जो सपोर्ट दिला त्या सपोर्टला लोकांनी वेलकम केलं, पण अशा वेळेला जेव्हा सरकारचं काम चालू आहे रस्ते बांधणी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तेव्हा लोकांना ही सबसिडी कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या अशा वेळेला जे आम्ही टॅक्स पेयर आहे, जे लोक आज गाड्यांमध्ये बसत आहेत प्रत्येकजण हा टॅक्स पेयर आहे. विदाऊट पॅन कार्ड तुम्हाला गाडी मिळत नाही म्हणजे तो माणूस टॅक्स पेयर आहे. त्या टॅक्स पेयरला ही अशी सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं नाही मिळत ते बघून फार वाईट वाटतं. नाही, त्यांचा जो दौरा असेल त्या दौऱ्याचं काही राजकीय किंवा देशाच्या हितासाठी असेल त्याला आपण ह्याच्याशी कम्पेअर नाही करू शकत. पण लोकांना सांगायचं की इंधन कमी वापरा किंवा वाहनं कमी वापरा आणि वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम जसं आमच्यासारखे शैक्षणिक क्षेत्रातली लोक आहेत त्यांनी वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. आम्ही मुलं येणार, आम्हाला आमच्या ट्रेनर्सना आम्हाला सगळ्यांना कामावरती जायला लागणार. असे अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये लोकांना वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन नाही आहे आणि हे ऑप्शन तुम्ही जेव्हा देता तेव्हा त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीला नुसतं आवाहन करून नाही, त्यांना एक क्लिअर गाईडलाईन्स देऊन आणि त्या गाईडलाईन्स फॉलो होत आहेत की नाही हे बघणं पण गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि अशा म्हणजे आव्हान देऊन ज्या लोकांना जमत नाही आहे त्या लोकांनी कसं ट्रॅव्हल करायचं. आणि आज ठाण्यावरनं जर माझं ऑफिस सायनला आहे, मला लांब ट्रॅव्हल करून जायचं आहे आणि माझ्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचं फॅसिलिटी नाही आहे जी माझी वेळ किंवा त्या वेळेमध्ये, तर मग ते एक चॅलेंजिंग होऊन जातं. आणि मग टॅक्सी म्हणा, उबर म्हणा, ओला म्हणा, ह्या गोष्टी फार एक्सपेन्सिव्ह झालेल्या आहेत. ह्यांचे रेट्स पण पेट्रोलच्या रेटमुळे खूप वाढलेले आहेत. तर ओव्हरऑल म्हणजे ह्याच्यामध्ये जी मी पहिल्या म्हटलं की लोकांना जी ह्या वेळेला सबसिडी द्यायला पाहिजे, जी मदत सरकारकडनं भेटायला पाहिजे हे दर न वाढवतात
तेच गव्हर्नमेंटकडनं काय मागणी असेल, म्हणजे शासनाला जर मागणी करायची असेल तर सध्याची परिस्थिती बघता काय मागणी करा? शासनाकडे मागणी हीच आहे की जसं त्यांनी भरपूर वेळा जसे देशावर संकट आलेले तेव्हा गव्हर्नमेंटने आपल्याला सपोर्ट केलेला, कोविडमध्ये पण केलेला, तर जे बेसिक रिक्वायरमेंट आहेत लोकांच्या त्या रिक्वायरमेंट त्यांनी त्या रिक्वायरमेंटचे रेट्स वाढणार नाहीत ह्या गोष्टीकडे जर त्यांनी सध्या कंट्रोल ठेवला, ह्याचा भर येईल गव्हर्नमेंटच्या ओव्हरऑल खर्चावरती त्याचा भर पडेल. पण हीच लोक आहेत, ह्याच लोक टॅक्स भरून उद्याला जर आज आम्हीच नाही सर्व्हाइव्ह करू शकलो तर उद्या कोण म्हणजे इन्कम कुठून येणार गव्हर्नमेंटकडे. तर म्हणजे ही एक रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की ही सबसिडी किंवा ह्या अशा इनडायरेक्ट हेल्प ज्या आहेत त्या देत राहिल्या पाहिजे. नाही, बिलकुल नाही वाटत. सामान्य आमच्यासारख्या मुलांना किंवा आमच्या कॉलेज मुलांना आम्हाला खूप लांब लांब कॉलेजला जायला लागतं. आम्हाला काय जणांना खूप लांब लांब कामाला पण जायला लागतं. तर या हिशोबाने आम्हाला तर कधीच परवडत नाही. आणि बघायला गेलं तर ॲटलिस्ट फॉर अ मुवमेंट की त्यांनी हे सगळं कमी करावं, कारण की कुठेच काही होऊ शकत नाही आमचं. आम्ही ना कुठे बाहेर जाऊ शकत ना कुठे. कधी कधी आम्हाला कॉलेज स्किप करायला लागतं जस्ट बिकॉज की कधी कधी कॉलेज मुलांना पैसे नसतात, आई बाबा देत नाही, त्यांना वाटतं की बाहेर जातात सुट्टी, बट कॉलेजला जायसाठी तरी लागतातच. परवडणारे दर तर नाहीत, पण शासनाला काय मागणी करायला, जसं मागणी करायची असेल आम्हाला परत कमी किमतीत व्हायला पाहिजे. ॲटलिस्ट फॉर अ मोर 50% or 25% थोडं कमी व्हायला पाहिजे. या आमची हीच मागणी आहे सध्या तरी.